रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वरी 30 दिवसाच्या पारायणामध्ये आज 6वा दिवस. यामध्ये प्रथम ज्ञानेश्वर माऊलींनी केलेल्या गणेश स्तवनाचे आपण वाचन करूया. श्री गणेशाय नमः. ओम नमो ये आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकलमते प्रकाशो मुने निवृत्ती दासो अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्मशेष तेची मूर्ती सुवेश तेथ वर्णवपो निर्दोष मिरवताशे स्मृती तेची अवयव देखांगेक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा. अष्टादश पुराणे तीची मनी भूषणे पद पद्धती खेवणी प्रमे रत्नांची पदबंधनागर तीची रंगाथिले अंबर जेथ साहित्यवाणी सपुर उजाळाचे देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची रुंझुंती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भरी तीथ व्यासादिकांची आमती तेची मेघळा मिरवती चोकाळपणे झळकती पल्लव झळका देखा षडदर्शनी मणिपती तेची भुजांची आकृती म्हणून संवादी धरिती आयुधे हाती तरी तरकुतूची परशुनिधी भेदू अंकुशू वेदांतू तो महारसू मोदकू मिरवे एके हाती दंतू जो स्वभावता खंडितो तो बौद्धमत संकेतू वार्तिकांचा मग सहजे सत्कार वादू तो पद्म करू वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू देखा विवेकवंतू सुविमळू तुची शुंडा दंडू शरळू जेत परमानंदू केवळू महासुखाचा तरी संवादू तुची दशनू जो समता शुभ्रवर्णू देवो उन्मेष सूक्ष्मेक्षणू विघ्नराजू मज व गमलिया दोन्ही मीमांसा श्रवणसानी बोधमदामृतमुनी अधिसेविते प्रमे प्रवाळ सुप्रभ द्वैताद्वैततेची निकुंभ सरिसे एकवट दैव मस्तकावरी उपरी दशोपनिषदे जे उदारे ज्ञान मकरंदे ते कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भले आकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारी हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया गुरु कृपा नमिले आदिविज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिले मिया मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार कुरु म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरे जैसे डोळ्यांजन भेटे ते वेळी दृष्टीचे फाटाफुटे मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिवे का चिंतामणी झालया ते सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेव म्हणे म्हणून जाणते नो गुरु भजिजे तेने कृत कार्या होईजे तैसे मूळ सिंचने सये शाखा पल्लव संतोषते का तीर्थे जे त्रिभुवनी ते घडती समुद्रावगानी नातरी अमृत रसास्वादनी रस जगळ तैसा पुढत पुढती तुची मिया भिवंदिला श्री गुरुची जो अभिलाषी तमनुरुची पुरविता तो. अध्याय 6वा. मूवी क्रमांक 171. जे येणे माने बरवंट आणि तैसेची अति चोखटा येतच प्रतिष्ठान प्रकट डोळा दिसे आणि कै एक पावे जे साधगे वस्ते होवावे आणि जयाचे निपायरवे मळेची ना जेथ अमृताचे निपाडे मुळे ही सगट गोडे झुडती दाटी झाडे सदा फळती पावला पावला वदके परिवर्षा काळे हे चोखे निर्झरे का विषेखे सुलभे जेतो
हा आत पुही अळूमाळू जाणीजे तरी शीतळू पवनी आणि निश्चळू मंद झुळके बहुत करुणी निशब्द दाट नरगे श्वापद शोकहन षटपद तेवते नाही पाणी लगे हंसे दोन्ही चारी सारसे कवने एके वेळे पैसे तरी कोकिळ होई हो निरंतर नाही तरी आली गेली काय होतो का मयुरी ही आम्ही नाण म्हणू परी आवश्यक पांडवायचा ठाऊ जोडावा तेत निगूढ मठ व्हावा का शिवालय दोन्ही माझी आवडे ते जे मानले होय चित्ते बहुत करुणी एकांती बैशिजे गा म्हणून तैसे ते जाणावे मग मन राहते पाहावे राहील ते तर जावे असो नैसे वरे चोखट मृग शेवडी माझी धूत वस्त्रांची घडी तळवटी मोडी कुशांकुर सकोमळ सरीसे सुबद्ध राहते पैसे एके पाडे तैसे भुजा घाली परे सावयाची उंच होईल तर अंगहान डोलेला नीच तरी पावेल भूमी दोषो म्हणून तैसे न करावे समभावे धरावे ही बहु होवावे असो नाहीशे तत्र एकाग्रम मनः कृत्वा यत् चित्तेंद्रिय क्रिय उपविश्यासने युंजात योगमात्मा विशुद्धये त्या ठिकाणी मन एकाग्र करून आसनावर बसलेल्या आणि चित्त व इंद्रिये यांच्या क्रियांचे नियमन केलेल्या अशा योग्याने अंतकरणाच्या शुद्धीसाठी योगाचा अभ्यास करावा मग तेथ आपण एकाग्र अंतकरण करून सद्गुरु स्मरण अनुभविजे तैसे स्मरतेनी आदरे सभाय सात्विके भरे जव कठीण पण विरे अहम भावाचे विषयांचा विसरू पडे इंद्रियांची कसमस मोडे मनाची घडी घडे हृदया माझे ऐसे ऐके हे सोजे पावे तव राहिजे मग तेनेची बोधे बैसजे आसनावरी आता अंगाते अंग करे पवनाते पवनुची वरी ऐशी अनुभवाची उजरी होची लागे प्रवृत्ती मागवती मोहरे समाधी आयलाडी उतरी आगवी अभ्यासू सरी बैसत खेओ मुद्रेची प्रौढी ऐशी तिची सांगिजेला आता परेशी तरी गुरु या जगनाशी चढून निघाले चरण तळे देवडे आधार द्रुमांचा पुढे सुगटिते काढी संचरी पा सव्यतो तळी ठेविजे तिने शिवने मध्यू पिळीजे वरी बैसे तो सहजे वाम चरणू गोद मेंढ्रांतोती चारी अंगुळे निगुती तेथ सार्थ सार्थ प्रांती सांडोनिया माझे अंघोळ एक निगे तेथ टाचेचे नि उत्तर भागे नेटी जे वीरांग वरी अंगे पेललेनी उचलिले काने निजे तैसे पृष्ठांत उचलिजे गुल्फद्वय धरिजे तेनेची माने मग सर्व शरीर संचो पार्था शेषये सर्वता पार्ष्णीचा माथा स्वयंभू होय अर्जुना हे जान मूळबंधाची लक्षण वज्रासन गौण नामयाशी ऐशी आधारी मुद्रा पडे आणि आधीचा मार्ग मोडे तेथा पाणू अंतुलीकडे ओढो लागे समं काया शिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः समं काया शिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् शरीर म्हणजे शरीराचा मधला भाग मस्तक व मान ही समान आणि अचल धारण करणारा निश्चल
स्वतःच्या नाकाच्या अग्रभागाकडे दृष्टी लावलेला व दिशाकडे न पाहणारा, तव कर संपुटा पैसे वामचरणी बैसे बाऊमुळे दिशे थोरी वारी, माझे उभारले दंडे शिरकमळ होय गाडे, नेत्रद्वारीची कवाडे लागू पाती, वरीचिले पाती ढळते तळीचे तळी पुंजाळते, ते तार दोन मिलित स्थिती उपजे तया, देठे राहोनी अंतुलीकडे बाहेर पाऊल घाले कोडे, ते ठाई ठावो पडे नासागर पिठी, ऐशे अंतुचा अंतुचे रचे, बाहेरी मागुते न वचे, म्हणून राहणे आधी दिठीचे तिथेची होय, आता दिशांची भेटी घ्यावी का रूपाची वाट पावी, हे चाडसरी आघवी अपैसया, मग कंठनाळाटे हनवटी हळवते दाटे, ते गाडी हो नेटे वक्षस्थळी, माझी घंटिका लोपे वरी बंधू जो आरोपे, तू जालंधरू मणिपे पंडू कुमरा, नाभीवरी पोके उदर हे थोके, अंतरी फाके हृदय कोशू, स्वाधिष्ठानावरी चिले काठी, नाभिस्थाना तळवटी बंधुपडे किरीटी, उडी आणा तो प्रशांतात्मा विगत भीर ब्रह्मचारी व्रते स्थित, मनः संयम्य मच्चित्तो युक्तासी तमत्परः, अंतकरण शांत असलेला भीती रहित ब्रह्मचर्य युक्त पालन करणारा, माझ्या ठिकाणी चित्त ठेवणारा, मतपरायण व मनाचे संयमन केलेला असा होऊन आसनावर बसावे, ऐशे शरीरा बाहेरीले कडे अभ्यासाचे पाखर पडे, तवा तू त्राय मोडे म्हणू धर्माची, कल्पना निमे प्रवृत्ती शमे अंगमन विरमे साव्याची, क्षुधा काय झाली निद्रा केवती गेली, ही आठवणे हारपली न दिशे वेगा, जो मूळ बंदे कोंडला आपानू मागवथा मुरडला, तो सवेची वरी सांकडला फुधरी, शोभलेपणे माझे उवाईला ठाई गाजे, मनी पुरेशी झुंजे रावूनिया, मग थावली ते वाहुटळे, सैंग घेऊनी घर डवळे, बाळपणीची कुई टुळी बाहेर घाली, भीतरे वळी न धरे कोठ्या माझे संचरे, कपपित्तांचे थारे उरुनिधी, धातूचे समुद्र उलंडे, मेदाचे पर्वत घोडी, आतली मज्जा काढी अस्थिगत, नाडिते सोडवे गात्राते विघडवे, साधकाधे भेडसावी परी बिहावे ना, व्याधिते दावे सवेची हरवे, आप पृथ्वी कालवे एक वाट, तव येरीकडे धनुर्धरासना उभारा, शक्ती करी उजगरा कुंडलिनी, नागाचे पिले कुंकुमे नाले, वळण घेऊन आले शेजे जैसे तैसी, ते कुंडलिनी मोठकी आऊट वळणी, अधोमुख सर्पिणी निजेली असे, विद्युलतेची विडी वन्य ज्वाळांची घडी, पंधरे याची चोकडी घोटी वजायची, तैसे सुबद्ध दाटली पुटी होती दाटली, ते वज्रासनीची मुटली सावध होय, तेथ नक्षत्र जैसे उलंडले की सूर्याचे आसन मोडले, तेजाचे बीज विरुडले अंकुरेशी, तैसी वेडिया ते सोडिती कौतिके अंग मोडिते, कंदावरी शक्ती उठली दिशे, सहजे बहुता दिवसांची भूक वरीचे विले, ते होय मिश, मग आवेशे पसरी मुख ऊर्ध्वा उजो, ते तर दे कोशा तळवटे, जो पवनु भरे किरीटे, तया सगळे याची मिठी देव निघाली,
मुखेचा ज्वाळी तळीवरी कवळे मांसाची वडवाळी आरोगू लागे जे जे ठाय समास ते दाज जोडे घावस पाठी एक दोन्ही घास ही आई भरी मग तळवे तळहात शोधी ऊर्ध्वीचे खंड भेदी झाडा घे संधी प्रत्यंगाचा आधार तरी न संधी परी नखीची सत्व काढी त्वचा धोनी जडी पांजरेशी आस्तीचे नळे निरपे शिरांचे विहीर ओरपे तव बाहेरी विरुडी करपे रोमबीजांची मग सप्त धातूंचा सागरी तानेली घोट भरी आणि सवीची उन्हाळा करी खडखडीत नासा पुडोनी वारा जो जातसे अंघुळे बारा तो गचे धरुनी मागारा आतू घाली तेथ अधवरोती अंकुचे उर्बतळवते खाचे तया केव्हा माझी चक्रांचे पदरवरते एरवी तरी दोन्ही तेव्हाची मिळते परी कुंडलिनी नावेक दुष्येत होती ते तया ते मने परवती तुम्हीच कायशी येथे ऐके पार्थिव धातू आगवी आरोगिता काही नुरवी आणि आपाती तव ठेवी पुसोनिया ऐसे दोन्ही भूते खाये ते वेळी संपूर्ण धाये मग सौम्य होवो निराहे सुशून्य पाशी तेथ तृप्तीचे संतोषे गरळजे वमिमुखे तेथे तेने तेचे पियुषे प्राणुजे तो आगे आतो निगे परिस बाये निवमुची लागे ते वेळी कसो बांधिता अंगे सांडिला पुढते मार्ग मोडीती नाडीचे नववेद पण वायूचे जाय म्हणून शरीराचे धर्म नाही येडा पिंगळा एकवटते गाठी तिने सुटते साई पदर फुटते चक्रांचे हे मग शशी आणि भानू आयसा कल्पिजे तो अनुमानू तो वाटीवरी पवनू हिंसिती न दिशे बुद्धेचे पुळी कावेरे परिमळू घ्राणी उरे तू ही शक्ती सवे संचरे मध्यमे माझे तव वरिले कडोनी ढाळे चंद्रामृताचे तळे कानवडोनी मिळे शक्ती मुखी तेने नातके रस भरे तो सर्वांगा माझे संचरे जेतिसा तेत मुरे प्राण पवनू तातलिया मुसे मेन निघोनी जाय जैसे मग कोंदली रायेरसे भूतलेनी तैसे पिंडाचे न्याकारे ते कळाची का अवतरे वरी त्वचेचे निपदरे पांघुरली अशी जैसे आबाळाची बुंती करून राये गवस्ती मग फिटलिया दीप्ती धरू नये तैसा आचवरी कोरडा त्वचेचा शे पातवडा तो झळून जाय कोंडा जैसा होय मग काश्मीराचे स्वयंभकार रत्नबीजा निघाले कोंब अवयव कांतीची भांब तैशी दिशे ना तरी संध्या रागीचे रंग काढून वळले ते अंग की अंतर्ज्योतीचे लिंग निर्वाळले ना तरी संध्या रागीचे रंग काढून वळले ते अंग की अंतर्ज्योतीचे लिंग निर्वाळले कुंकुमाचे बरीव सिद्धरसाचे ओतिव मज पाहता सावेव शांतीची ते आनंद चित्रीचे लेप नातरी महासुखाचे रूप की संतोष तरुचे रूप थावले जैसे तो कनक चंपकाचा कळा की अमृताचा पुतळा नाना साशिन्नला मळा कोवळिकेचा हो काजे शारदीयेची ओले चंद्रबिंब पालेले का तेजची मूर्त बसली आसनावरी जैसे शरीर होय जे वेळी कुंडलिनी चंद्रपिये मग आकृती बिये कृतांतुगा वृद्धापे तरी बहुडे तारुण्याची गाठी वेगळे लोपली उघडे बाळदशा वयसा तरी येतुले वरी एरवी बळाचा बळार्थू करी धैर्याची थोरी निरुपमा कणक द्रुमाचा पालवी
रत्नकळिका नित्य नवी नखे तैशी भरवी नवी निगती दातई आन होती परी या पाडे साने जती जैशी दुबाही बैसे पांती हिरे यांची मणी कुली यांची आकनिया सावियाची अनुमानिया तैशिया सर्वांगी उदवती आनिया रोमांशिया करा चरण तळे जैशिकार रातोत्पले पाकाळी होती डोळे काय सांगो निडाराचे निकोंदाटे मोती येणावरते संपुटे मग शिवनी जैसी उतटे शुक्ती पल्लवांची तैशी पातियांची कवळी येन समाये दिठे जाकळोनी निगोपाये आदिलीची परी होय गगना कळीती आयके देह होय सोनियाचे परी लाघव हे वायूचे जे आपानी पृथ्वीचे अंशुनाई मग समुद्रा पैलाडी देखे स्वर्गीचा आलोचू ऐके मनवत ओळखे मुंगीचे पवनाचा वारिका वळखे चाले तरी उदके पाऊल न लागे येणे प्रसंगी येते बहुता सिद्धी ऐके प्राणाचा हात धरुनी गगनाचे पावटे करुणी मध्यमेची दादरे हुनी हृदयाले तेथ कुंडलिनी जगदंबा जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा जिया विश्वबीजाची कोंबा सावली केली जे शून्य लिंगाची पिंडी जे परमात्मया शिवाची करंडी जे प्राणाची उघडी जन्मभूमी हे असो ते कुंडली हृदयात आले तव अनाहताचा बोली चावळे ते शक्तीच्या अंगा लागले बुद्धीचे चैतन्य होते आले ते तिने ऐकले आळू माळू घोषाचा कुंडी नाद चित्रांची रुपडी प्रणवाची आमोडी रेखली ऐशी हेची कल्पावे तरी जाणीजे परी आता कल्पिते कैचे आणि जे परी नेनो काय गाजे ती ठाई विसरूनी गेलो अर्जुना जव नाशू नाही पवना तव वाचा ते गगना म्हणून घुमे तया ना हताचे निमेघे मग आकाश दुमदुमो लागे तव ब्रह्मस्थानीचे बेगे फिटले सहजे ऐके कमळ गर्भाकारी जे महदाकाश दुसरे चेत चैतन्या धातुरी करून असी जे तया हृदयाचा परिवरी कुंडलिनिया परमेश्वरी तेजाची शिदोरी विनियोगिली बुद्धीची निशाखे हात बोने निखे द्वैते चेतन देखे तैसे केले ऐशी निजकांती हारविली मग प्राणूची केवळ झाली ते वेळी कैशी गमली म्हणावी पा हो काजे पवनाची पुतळे पांघुरली होती सोने सळी ते फेडून या वेगळी ठेवली त्या ना तरी वारयाची नि अंगे झगटली दीपाची दिठी निमटले का लखलकोनी हारपली विजू गगनी तैशी हृदय कमळ वेरी दिसे सोनियाची जैशी सरी नातरी प्रकाश जळाची झरी वाहत आली मग तिये हृदय भूमी पोकळे जिराली का एके वेळे तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीची माझी तेव्हा तरी शक्तीची म्हणीजे एरवी तो प्राणू केवळ जाणीजे आता नाद बिंदू निजे कला ज्योती मनाचा मन मारू का पवनाचा धरू ध्यानाचा धरू नाही परी हे कल्पना घे सांडी ते नाही ये परवडे हे महाभूतांशी पुढे आटणी देखा पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशो परिदावून गेला उद्देशू महाविष्णू तया ध्वनिताचे केने सोडूनी यथार्थाचे घडी झाडूनी उपलविले म्या जाणुनी ग्राही कसरोते
युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः शान्तिं निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति. मनाचे नियमन केलेला व याप्रमाणे मनाला सदा युक्त असणारा योगी जिचे पर्यवसान मोक्षामध्ये आहे अशी मत्स्वरूप शांती प्राप्त करून घेतो. ऐके शक्तीचे तेजलोपे तेथ देईचे रूप हारपे मग तो डोळ्यांची माझी लपे जगाची एरवी आदिलाची ऐशी सावयव तरी असे परिवायूचे काजैसे वळिले होय ना तरी कर्दळीचा गाभा बुंती सांडून उभा का अवयवची नभा निवडला तो तैसे होय शरीर तैते मनिजे खेचर हे पद होता चमत्कार पिंडजनी देखे साधकू निघोनी जाये मागा पावलांची ओळ राये तेथ ठाई ठाई होई आणि मादिक परी तिनी काय काज आपण पया अवधारी ऐसा धनंजया लोपाती भूतत्रया देहीचा देही पृथ्वी ते आप विरवी आपाते तेज जिरवी तेजाते पवनु हरवे हृदया माई पाठी आपण एकला उरे परी शरीराचे अनुकारी मग तूही निगे अंतरे गगना मिळे ते वेळी कुंडलिनी हे भास जाये मारुतायशे नाम होय परिशक्तीपण ते आहे जवन मिळे शिवे मग जालंधर सांडी ककारांत फोडी गगनाची पहाडी पैठी होय ते ओंकाराचे पाठी पाय दे दवडावडे पश्यंतीची पावटी मागा घाली पुढा तन्मात्रा अर्धवेरी आकाशाचा अंतरे भरती गमे सागरी सरिता जैशी मग ब्रह्मरंध्री स्थिरावोनी सोमभावाच्या पाया पसरुनी परमात्मलिंगा धावनी अंगा घडी तव महाभूतांची जवनिक फिटे मग दुहीशी होय जटे तेथ गगना सगटाटी समरशी ते पै मेघाचिनी मुखे निवडला समुद्र का ओघी पडिला तो मागुता जैसा आला आपण पेया तेवे पिंडाचे निमिषे पदी पद प्रवेशे ते एकत्व होय तैसे पंडुकुमारा आता दुजे हन होते के एकचे आयते आयशे विवंचने पुरते उरेचे ना गगनी गगन लया जाय ऐसे जे काही आहे ते अनुभवे तो जो होये तो हो निठाके म्हणून जेतीची मातू न चढेची बोलाचा हातू जेने संवादाची आगावा तू पडी की जे अर्जुना एरवी तरी या अभिप्रायाचा जे गरु धरी ते पाहे पावैकरी दुरी ठेली भ्रूलता मागलीकडे तेथ मकाराचे अंगण मांडे सडिया प्राणा साकडी गगना येता पाठी तेथेची तो भासळला तव शब्दाचा दिवो मावळला मग तया ही वरी आटू भविन्नला आकाशाचा आता महाशून्याचा डोही जेथ गगनाशेच ठावो नाही तेथ तागा लागेल काही बोलाचा या म्हणून आखरा माझी सापडे के कानावरी जोडे हे तैसे नवे पुढे त्रिशुद्धे गा जय कही दैवे अनुभले फावे तै आपण जे हे ठाकावे होऊन या पुढते जाणणे ते नाहीची म्हणून असो किती हे जे बोलावे आता वयाचे धनुधरा ऐसे शब्द जात मागवते सरे तेथ संकल्पाचे आयुष्य पुरे वारा हे चैतन शिरे विचाराचा जे उन्मनीयेचे लावण्य जे तुर्येचे तारुण्य अनादि जे अगण्य परमतत्व जे आकाराचा प्रांतो जे मोक्षाचा एकांतो जे धारी आणि अंतो विरून गेले जे विश्वाचे मूळ
जे योग द्रुमाचे फळ, जे आनंदाचे केवळ चैतन्य गा, जे महाभूतांचे बीज, जे महातेजाचे तेज, एवं पार्था जे निज स्वरूप माझे, ते हे चतुर्भुज कोंबेली, जयाची शोभा रूपाली, देखोनी नास्तिकी नुकली भक्तवृंदे, ते अनिर्वाच्य महासुख, पै आपणची झाले ते पुरुष, जयाचे का निष्कर्ष प्राप्तिवेरी, आम्ही साधन हे जे सांगितले, तेची शरीर जी केले, ते आमुचेनी पाडे आले निर्वाळलिया, परब्रह्माचे निरसे, देहाकृतीचे मुसे होती व झाली तैसे दिसती अंगे, जरी हे प्रतीती हन अंतरी फाके, तरी विश्वची हे अवघे झाके, तव अर्जुन म्हणे निके साचसी हे, काजे आपण आता देवो, हा बोलिले जो उपावो, तो प्राप्तीचा ठावो म्हणून गडे, ये अभ्यासी जे दृढ होती, ते भरवशेने ब्रह्मत्वा येते, हे सांगती याचे रीते कळले मज, देवा गोटीची हे ऐकता, बोधुपदतसे चित्ता, मानुभवे तल्लीनता नवेल केवी, म्हणून येत काय अनारीचे नाही, परिणाव बरी चित्त देई बोलाय का, आता कृष्णा तुवा सांगितला योगो, तो मना तरी आला चांगू, परी न शके करू पांगू योग्यतेचा, सहजे अंगे जे तुले आहे, ते तुलियाची जरी सिद्धे जाये, तरी हाची मार्गू सुखोपाये, अभ्यासीन ना तरी देऊ जैसे सांगतील, तैसे आपण पा, जरी न ठकेल तरी योग्य ते न होईल तेची पुजो, जीवीचे ऐशी धारण, म्हणून पुसावया झाले कारण, मग म्हणे तरी आपण चित्त देजो, हा हो जे अवधारिले, हे जे साधन तुम्ही निरूपिले, ते आवडतया हे अभ्यासले पाहू शके, के योग्य ते विन नाही, ऐशे हन आहे काय, तेथ कृष्ण म्हणते तरी काय धनुर्धरा, हे काज केर निर्वाण, परी आणि काही जे काही साधारण, ते अधिकाराचे ओढवे विन काय सिद्धी जाय, पै योग्यतया जे म्हणजे, ते प्राप्तीचे आधी न जाणिजे, का जे योग्य होऊन किजे, ते आरंभी फळे, तरी ऐशी येत काही, सावियाची केली नाही, आणि योग्यांची काही खाणी असे, नावेक विरक्तो झाला देहधर्मी नियतो, तरी तुची नव्हे व्यवस्थितो अधिकार्या, जे तुला लिये आईने माझी वडे, योग्यपण तू तेही जोडे, ऐसे प्रसंगे साकडे पिडिले तयाचे, मग म्हणे गा पार्था, ते हे ऐशी व्यवस्था, अनियताशी सर्वथा योग्यता नाही, नात्यस्नतस्तु योगोस्ति न चैकांत मनस्ततः, न चाति स्वप्नशीलश्च जागृतो नैव चार्जुन, पण हे अर्जुना, अति खाणारा अथवा अगदीच न खाणारा, अति झोप घेणारा अथवा मुळीच झोप न घेणारा, असा जो असेल त्याला योग प्राप्त होणार नाही, जो रसनेंद्रियाचा अंकिला, का निद्रेशी जीवे विकला, तो नाही येत म्हणितला अधिकारिया, अथवा अग्राची बांधोडी, क्षुधा तृषा कोंडी, आहाराती तुडी मारोनिया, निद्रेची वाटा नवचे, ऐसा दृढी वेचिनी अवतरणे नाचे, ते शरीराची नव्हे तयाचे, मायोगू कवनाचा
मनोनी अतिशये विशेषे व्हावा, तैसा विरोध न व्हावा, का सर्वथा निरोधू करावा हे नको. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. ज्याचे खाणे व हिंडणे परिमित आहे, जो सर्व कर्मे मापून करतो, ज्याची निद्रा व जागर परिमित आहेत, त्याला हा योग संसारूपी दुःखाचा नाश करणारा होतो. आर तरेशे विजय परे युक्तीचे निमापे मविजे क्रिया जाता चिरिजे तयाची स्थिती. पितला बोली बोलीजे मितला पावले चालिजे निद्रेही मानू दिजे अवसरे के. जागणे जरी झाले तरी व्हावे ते मितले येतुलनी धातू साम्य संचले अशेल सुखे. ऐसे युक्तीचे निहाते जै इंद्रिया उपजे भाते तै संतोषाशी वाढते मनची करी. यदा विनियतं चित्तम आत्मनिवावतिष्ठते निस्पृह सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. जेव्हा नियमन केलेले असे चित्त आत्म्याच्या ठिकाणी लय पावते आणि जेव्हा सर्व प्रकारच्या इच्छाविषयी साधक निरीच्छ होतो, तेव्हा त्याला योग सिद्ध झाला असे म्हणतात. बाहेर युक्तीची मुद्रा पडे तव आत सुख वाढे, तेथे सहजेची उघडे नाभ्यासिता. जैसे भाग्याची भडसे उद्यमाचे निमिषे, मग समृद्धी जाता पैसे घर रिगे. तैसा युक्तिमंतू कौतुके अभ्यासाचे मोरा ठाके, आणि आत्मसिद्धीची पिके अनुभव तयाचा. म्हणून युक्ती हे पांडवा गडे जया सदैवा, तो अपवर्गीची राणीवा अलंकारिजे. यथा दीपो निवातस्थो निंगते सुपमा स्मृता, योगिनो यत चित्तस्य युञ्जतो योगमात्मनः. निवाऱ्याच्या जागी असलेला दिवा ज्याप्रमाणे हलत नाही, तीच उपमा चित्ताचे नियमन केलेल्या व आत्मयोगाचे अनुष्ठान करणाऱ्या योगी मनुष्या संबंधाने जाणावी. युक्ती योगाचे अंग पावे, ऐसे प्रयाग होय जे परवे. तीर्थक्षेत्र संन्यासे स्थिरावे मानस जयाचे, तया ते योग युक्तो मन. हेही प्रसंगे जाण ते दीपाचे उपलक्षण निर्वातीचिया. आता तुझे मनोगत जाणोनी, काही एकामे म्हणोनी ते निके चित्त देवोनी परिसावेगा. तू प्राप्तीची चाडवाशी परी अभ्यासी दक्षु नवशी, ते सांग पा काही बीशी दुवाडपणा. तरी पार्था हे झने सायास घेशी हो मने, वाया पागुल ये दुर्जने इंद्रिये करीते. पाये पायुषाचा ढळ करे, जे सरते जीवित वारी. तया औषधाती वैरी काय जीवान म्हणे. ऐसे हिताशी जे जे निके, ते सदाची या इंद्रिया दुखे. एरवी सोपे योगा सारखे काही आहे. यत्रो परमते चित्तं निरुद्धं योग सेवया, यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यते. सुखमात्यन्तिकं यतत् बुद्धिग्राह्यमतीन्द्रियं, व्यक्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः. जेथे योगाच्या अभ्यासाने नियमन पावलेले चित्त विषयापासून परावृत्त होते, जेथे साधक आपण आपल्याला पाहून आत्मस्वरूपी सुख पावतो, जे सुख सर्वोत्कृष्ट आहे, जे केवळ बुद्धिगम्य आहे, जे इंद्रियांना अगोचर आहे, व जे सुख भोगीत असताना तो योगी आपल्या स्वरूपापासून
चलन पावत नाही असे सुख योगाच्या अनुभवाला येते. म्हणून आसनाची गाडिका जो आम्ही अभ्यासू सांगितला निका तेने होईल तरी हो का निरोधूया. एरवी तरी येणे योगे जै इंद्रिया विंदान लागे तै चित्त भेटू रिगे. आपण पेया परतोनी पाठी मोरे ठाके आणि आपण आते आपण देखे देखत घेऊ ओळखे मने तत्वते मी. ते ओळखीची सरिषे सुखाच्या साम्राज्य बैसे चित्तपान समरसे विरून जाय. जया परते आणिक नाही जयाचे इंद्रिय नेनती कै ते आपणची आपुला ठाई हो निठाके. यम लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नादिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुनापि विचाल्यते. आणि जे सुख मिळाले असता त्यापेक्षा अधिक असा दुसरा काही लाभ आहे असे मानित नाही व ज्या सुखामध्ये असताना योगी मोठ्या दुःखाने देखील डगमगत नाही. मग मेरूपासून थोरे देह दुःखाचे निडोंगरे दाटीजे पापरी भारी चित्तन दटे. का शस्त्रवरी तोडिल्या देह आगी माझी पडल्या चित्तमा सुखी पौडल्या चिवोचिने. ऐसे आपण पारिगोनी ठाये मग देहाची वासन पाहे अधिकची आणि कची सुख होऊन जाये म्हणून विसरे. तम विद्यात दुःख संयोग वियोगम योग संहितम स निश्चयेन योक्तव्यो योगो निर्विन्न चेतसा. त्या दुःखाच्या संयोगाने विहित अशा सुखाला योग ही संज्ञा आहे असे जाणावे. निश्चयपूर्वक उत्साही अंतकरणाने युक्त होऊन या योगाचे अनुष्ठान करावे. जया सुखाची आगोडी मन आरतीची शेची सोडी संसाराची तोंडे गुंतले जे योगाची बरव संतोषाची राणीव जाणावी ज्ञानाची जाणीव जया लागे. ते अभ्यासिलेनी योगे चावे व देखावे लागे देखिले तरी अंगी होईजे लगा. संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान शेषतः मन सैवेंद्रिय ग्रामं विनियम्य समंततः. संकल्पापासून उत्पन्न होणाऱ्या सर्व कामांना निश्चेष टाकून व सर्व इंद्रियाचे सर्व बाजूनी मनाने नियमन करून परे तोची योग बापा एके पर्याय सोपा जरी पुत्र शोकू संकल्पा दाखविजे. हा विषयांते निमाडी ऐके इंद्रिय नेमाच्या धारणी देखे तरीही घालो निमुखे जीविताशी. ऐशे वैराग्ये करी तरी संकल्पाची सरीवारी सुखे धृतीच्या धवळारी बुद्धी नांदे. शनै शनै रूपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. यतो यतो निश्चरति मनश्चंचलम स्थिरं ततस्ततो नियमैतत् आत्मन्येवं वशं नयेत्. धैर्ययुक्त असा बुद्धीने हळूहळू म्हणजे बाह्य प्रपंचापासून मनाचा उपरम करावा व मनाला आत्म्याच्याच ठिकाणी स्थित करून दुसऱ्या कशाचेही चिंतन करू नये. चंचल वृत्ती अस्थिर असे मन ज्याच्यामुळे बाहेर जाते त्याच्या पासून नियमन करून त्याला आत्म्याच्याच ताब्यात आणावे. बुद्धी धैर्या होय वसवटा तरी मनाते अनुभवाच्या वाटा हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. याही एके परी
प्राप्ती आहे विचारी, हे न ठके तरी सोपारी, अनेक के ऐके आता नेमूची हा एकला, जीवे करावा पुला, जैसा कृत निश्चयाची बोला, बाहेरा नोहे, जरी येथुलिनी चित्त स्थिरावे, तरी काजाले स्वभावे, न राहे तरी घालावे मोकलुनी, मग मोकलिले जेथ जेथ जाईल, तेथून नियमुची घेऊन येईल, ऐशी स्थैर्याची होईल सविया, प्रशांत मनसं हेनं योगिनं सुखमुत्तमं, उपैति शांतरजसं ब्रह्मभूतमकल्मषम्. याप्रमाणे अभ्यास केल्याने ज्याच्या मनाला उत्तम शांती मिळाली आहे, ज्याचा रजोगुण नाश पावला आहे, जो पाप पुण्याधिका विरहित आहे व जो ब्रह्मस्वरूप झाला आहे, अशा योग्याला श्रेष्ठ असे सुख प्राप्त होते. पाठी केतुलेनी एके वेळे, तया स्थैर्याचे निमिळे, आत्मस्वरूपा जवळे येईल सहजे, तया ते देखोनी अंगा घडेल, तेथा द्वैती द्वैत बुडेल, आणि ऐक्य तेजे उघडेल त्रैलोक्ये, आकाशी दिसे दुसरे, ते अभ्रजय विरे, तै गगनची का भरे, विश्व जैसे तैसे चित्तलया जाये, आणि चैतन्यची आघवे होय, ऐशी प्राप्ती सुखोपाये आहे. युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगत कल्मषः, सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतं सुखमश्नुते. या प्रकारे सर्वदा मन आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करणारा योगी पापानी विरहित होतो व अनायासाने ब्रह्म साक्षात्कार रूपी आत्यंतिक सुख भोगतो. या सोपिया योग स्थिती भूकुलू देखिला गा बहुती, संकल्पाची संपत्ती रुजून या, ते सुखाचे निसांगाते आले परब्रह्मांतो ते, तेथ लवण जैसे जळाते सांडून येणे, तैसे होय ते मिळे, मग साम्य रश्याची रावळी, महासुखाची दिवाळी जगीशी दिसे, ऐसे आपुले पायवरी, चालिजे आपुले पाठीवरी, ही पार्था नागवे तरी आनायके. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि, ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः, यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति, तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. ज्याचे मन योगयुक्त झाले आहे, तो प्राणीमात्राच्या ठिकाणी आत्म्यास पाहतो व आत्म्याच्या ठिकाणी प्राणीमात्र आहेत असे पाहतो, तर तो सर्व ठिकाणी समदृष्टी होतो. जो मला सर्वत्र पाहतो आणि माझ्या ठिकाणी सर्व पाहतो, त्याला मी कधी दृष्टी आड होत नाही व तो मला कधी दृष्टी आड होत नाही. तरे मी तव सकळ देही आशेत विचारू नाही, आणि तैसेची माझा ठाई सकळाशी, हे ऐशेची संचले परस्परे मिसळले, बुद्धी घेपे येतुले होवा वेगा, एरवितरी अर्जुना जो एकवडल्या भावना, सर्वभूती अभिन्ना माते भये, भूताचेनी अनेकपणे अनेक नोहे अंतकरणे, केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्र जो, मग तो एक हा मिया, बोलता दिसतसे वाया, एरवी न बोलिजे तरी धनंजया तो मीची आहे, दीपानी प्रकाशा एकवंकीचा पाडू जैसा, तो माझा ठाई तैसा मी तया माझे, जैसा उदकाची नि आयुष्ये रसू, का गगनाचे निमाने अवकाशो, तैसा माझे निरूपे रूपसु पुरुष तो गा, सर्वभूत स्थितं यो मां भजत्येकांतमनसा,
नित्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते। एक माझे एकत्व जाणून राहणारा जो योगी सर्व भूतांच्या ठाई असलेल्या मला सेवितो तो म्हणजे देह नाम इत्यादी सर्व उपाधीने युक्त असला तरी मत्स्वरूप झालेला असतो। जेणे ऐक्याची दिते सर्वत्र मातेची किरीटे देखिला जैसा पटे तंतु एको का स्वरूपे तरी बहुते आते परी तैशी सोनी बहुवे न होते ऐशी ऐक्या चळाची स्थिती केली जेणे ना तरी वृक्षाची पाने जे तुली ते तुली रोपे नाही लावली ऐशी अद्वैत दिवशी पाहली रात्री जया तो पंचात्मकी सापडे मग सांग पा कैसे नियाडे तो प्रतितेचे निपाडे मजसी मुखे माझे व्यापकपण आघवे गवसले तयाचे नि अनुभवे तरी न म्हणता स्वभावे व्यापक झाला आता शरीरी तरी आहे परे शरीराचा तो नोहे ऐसे बोलवरी होय ते करू काय आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः। हे अर्जुना सर्व ठिकाणी जो आपल्यासारखे पाहतो सुख अथवा दुःख ही जो आपल्यासारखे पाहतो म्हणजे आपल्याहून भिन्न जाणत नाही तो योगी अत्यंत श्रेष्ठ अशा म्हणजे अवस्थेला पोचलेला आहे असे जाणावे। म्हणून असो ते विशेषे आपण पया सारिके जो चराचर देखे अखंडित सुख दुःखादी वर्मी का शुभा शुभे कर्मे दोन्ही ऐशी मनोधर्मी नेनेच जो हे सम विषम भाव आणि काही विचित्र जे सर्व ते मानी जैसे अवयव आपुले होती हे एक एक काय सांगावे जया त्रैलोक्यची आगवे मी ऐसे स्वभावे बोधाले तया हे देह एको केराते लौकिकी सुख दुःखी तया ते म्हणते परी आम्हा ती ऐशीच प्रतीती परब्रह्मची हा म्हणून आपण पा विश्व देखिजे आणि आपण विश्व होईजे ऐशी साम्येची एक उपाशिजे पांडवागा हे तू ते बहुती प्रसंगी आम्ही म्हणू याची लागे जे साम्या परोती जगी प्राप्ती नाही। अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन यतश्चाहं न पश्यामि चञ्चलत्वात् स्थितिं स्थिरां चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथे बलवदृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायुरिव सुदुष्करम्। अर्जुन म्हणाला हे मधुसूदना तू जो हा समदर्शनाचा योग सांगितलास तो मन हे चंचल असल्यामुळे म्हणजे माझ्या ठिकाणी स्थिर राहील असे मला वाटत नाही। हे कृष्णा मन चंचल क्षोभक बलयुक्त व वळविण्यास कठीण आहे त्याचा निग्रह करणे वायूच्या निग्रहाप्रमाणेच अत्यंत कठीण आहे असे मला वाटते। अर्जुन म्हणे देवा तुम्ही सांगा की रामुच्या कणवा परीन पुरोजी स्वभावा मनाच्या हे मन कैसे केवळे ऐसे पाहू म्हणे तरी न सापडे एरवी राटवया थोडे त्रैलोक्या म्हणून ऐसे कैसे घडेल जे मरकट समाधी येईल का राही म्हणितले राहील महावातू जे बुद्धी ते सडी निश्चया ते टाळी धैर्यशी हात पडी मिळून जाय जे विवेकाते भुलवे संतोषाशी चाड लावे
बैशिजे तरी हिंदवी दाही दिशा, जे निरोधले घेवावो जया संयमोचे होय सावावो, ते मन आपुला स्वभावो सांडेल काही, म्हणून मन एक निश्चळ राहील, मग आम्हाशी सामेल हे विशेषही न घडेल तया लागी. श्री भगवान उवाच असंशयं मा बाहो मनो दुर्निग्रहं चलम्, अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते. श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, मन हे निसंशय चंचल असून निग्रह करण्यास अत्यंत कठीण आहे, परंतु अर्जुना सतत अभ्यासाने व वैराग्याने याचा निग्रह करता येतो. तवा कृष्ण म्हणते साचचे बोलताशी ते तशीची, या मनाचा कीर चपळचे स्वभाव गा. परे वैराग्याचे आधारे जरी लाविले अभ्यासाची मोरे, तरी केतुलेनी के अवसरे स्थिरावेल. काजे या मनाचे एकनिके, जे हे देखिले गोडीच्या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कवतुके दावीत जायजी. असंशयात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिहि, वशात्मना तो यतता शक्यो माप्तुमुपायतः. विरक्ती व अभ्यासांच्या अभावी ज्याचे अंतकरण स्वाधीन नाही त्याला योग प्राप्त होणे कठीण, अत्यंत कठीण आहे, हे मलाही पटते. परंतु ज्याचे अंतकरण स्वाधीन आहे त्याने वर सांगितलेल्या उपायाने प्रयत्न केला असता त्याला योग प्राप्त होणे शक्य आहे. एरवे विरक्ती जयाची नाही, जे अभ्यासी नरी गती कये, तया नाकळे ही आम्ही न म्हणू काही. परे यमनियमांच्या वाटान वचिजे, काही वैराग्याचे शेण करिजे, केवळ विषय जळी ठाकीजे बुडी देवनी. या झाल्या माणसा काही, युक्तीचे कांबी लागले नाही, तरी निश्चल होईल काही कैसे निसांगे. म्हणून मनाचा निग्रह होय, ऐसा उपाय जो आहे तो आरंभी, मग नोही कैसा पाहो. तरी योग साधन जितुके, ते अवघेची काय लटके, परी आपण पयाभ्यासून ठाके. हेची म्हणे आंगे योगाचे होय बळ, तरी मन केतुले चपळ, काय मदाधी सकळ आपुन होय. ते अर्जुन म्हणे निके, देवो बोलती ते न चुके, साच योग पळेशी न तुके मनोबळ. तरी तोचे योगु कैसा केवी जानो, आम्ही तुले दिया मातू ही नेनो. म्हणून मना तेची म्हणो अनावरही, हा आता आगव्या जन्मा, तुझेनी प्रसादे पुरुषोत्तमा, योग परिचयो आम्हा झालायी. अर्जुन उवाच अयते श्रद्धयोपेतो योगाचलित मानस, अप्राप्य योग संसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छते. कच्छिन्नो भय विभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति, अप्रतिष्ठो महाबाहो विमूढ ब्रह्मणपति. यतन्मे संशयन् कृष्ण चेत्तुमर्हस्य शेषतः, त्वदन्यः संशयस्याश्च चेत्तान युपपद्यते. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, मनुष्य श्रद्धेने युक्त असला पण त्याचे मन काही कालाने योगापासून चलित झाल्याने त्याचा प्रयत्न सुटला व त्या कारणाने त्याला योग सिद्धी प्राप्त झाली नाही, तर तो कोणत्या गतीला जातो. हे श्रीकृष्णा, इंद्रिय सुख मोक्ष
या दोहोपासून भ्रष्ट झालेला तो ब्रह्मप्राप्तीच्या मार्गामध्ये आधारहीन व मतिहीन झालेला इतर ढगापासून वेगळ्या झालेल्या ढगाप्रमाणे नाश पावत नाही ना? हे कृष्णा, ही माझी शंका पूर्णतेने नाहीशी करण्याला तू समर्थ आहेस. ही शंका नष्ट करण्यास तुझ्याखेरीज दुसरा कोणी समर्थ नाही. परे अनेक एक गोसाव्या मज संशय वाचे साव्या, तो तू वाचून फेडावया समर्थो नाही. म्हणून सांगे गोविंदा कवन एको मोक्षपदा झोंबत होता श्रद्धा. उपायी विन इंद्रिय ग्रामोनी निघाला, आस्थेच्या वाटा लागला. आत्मसिद्धीच्या पुढेला नगरा यावया, तवा आत्मसिद्धीन ठकेचे आणि मागुतीन येववीचे. ऐसाच तू गेला माझारीचे आयुष्य भानू. जैसे अवकाळी आभाळो आळूमाळू सपातळ विपाय आले केवळ वशे ना वर्षे. तैशी दोन्ही दुरावले जे प्राप्ती तवा लग ठेले आणि अप्राप्ती सांडवले श्रद्धा तया. ऐसा ओलांतरला काजी जो श्रद्धेचाचे समाजी बुडला. जया बुडला तया होजी कवनगती. श्री भगवान उवाच पार्थ नैवेह नामूत्र विनाशस्तस्य विद्यते. न हि कल्याणकृत कश्चित दुर्गतीं तात गच्छति. श्री कृष्ण म्हणाले, हे पार्था, इहलोकी अथवा परलोकी कुठेही त्याचा नाश होत नाही. कारण बाबा, शुभ कर्म करणारा कोणीही दुर्गतीला जात नाही. तेव्हा कृष्ण म्हणते, पार्था, जया मोक्ष सुखी असता तया मोक्षा वाचून अन्यथा गती आहे का. परी तुलेची एक घडे जे माझारी विसवावे पडे तेही परे. ऐशेनी सुरवाडे जो देवा नाही. एरवे अभ्यासाचा उचलता पावली जरी चालता तरी देव साधी ठाकिता. सोहम सिद्धी ते परे तेथला वेगू नव्हेची. म्हणून विसावा तरी निकाची. पाठी मोक्षू तव तैसाची ठेविलाशी. प्राप्य पुण्यकृतान लोकान सित्वा शाश्वती समाहा. सुचे नाम श्रीमतान गेहे योग भ्रष्टोभिजायते. तो योग भ्रष्ट पुण्यकर्म करणाऱ्यांच्या लोकाला जाऊन पुष्कळ वर्षे वास केल्यानंतर शुद्धाचरणी व वैभवशाली अशा कुलामध्ये जन्म पावतो. ऐके कौतिक हे कैसे जे शतमका लोकसायाचे तो पावे आणायचे कैवल्य कामू. मग तेथीचे जे अमोघ अलौकिक भोग भोगिता ही सांग काटाळे मन. हा अंतरायो अवचिता का उडवला भगवंता. दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य. पाठी जन्मी संसारी परे सकळ धर्माची मायरी. लांबा उगवी आगरी विभव श्रीचा. तजया ते नीती पंथे चालिजे. सत्य धूत बोलिजे देखावे ते देखिजे शास्त्रदृष्टी. वेद तो जागेश्वरू जया व्यवसाय निजाचारू. सारासार विचारू मंत्री जयाते. जयाचा कुळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता. जयाते गृहदेवता आदिवृत्ती. ऐशी निज पुण्याची आजोडी. वाढिनले सर्व सुखाची कोळवाडी. तिये जन्मे तो सुरवाडी योग च्युतू. अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम.
यतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदि दृशम् तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकं यतते च ततो भूयः संसिद्धि कुरु नंदन। अथवा बुद्धिमान अशा योगी लोकांच्याच कुळामध्ये तू जन्म पावतो। अशा तऱ्हेचा हा जन्म या जगामध्ये फार दुर्लभ आहे। हे कुरुनंदना, त्या ठिकाणी पूर्वजन्मीच्या संस्काराने युक्त असलेल्या बुद्धीचा योग होतो। त्यापुढे तो पुन्हा म्हणजे पूर्ण योग सिद्धीसाठी प्रयत्न करतो। अथवा ज्ञानाग्नी होत्री जे परब्रह्मण्य श्रोत्री महासुख क्षेत्री आदिवंत जे सिद्धांताचा सिंहासनी राज्य करीते त्रिभुवनी जे कुंजते कोकिलवनी संतोषाचा जे विवेक ग्रामीचा मुळी बसल्या ते नित्यफळे तया योगी यांचा कुळी जन्म पावे। मोटके देहाकृती उमटे आणि निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढा प्रगटे प्रकाश जैसा तैशी दशेची वाट न पाहता वैशेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाती ते सिद्ध प्रज्ञेचे निलाभे मनचे सारस्वती दुबे मग सकळ शास्त्रे स्वयंबे निगती मुखे ऐशे जे जन्म जया लागी देवस काम स्वर्गे ठेले जप होम करीती सदा अमरे भाट होईजे मग मृत्युलोकाते वाणिजे ऐशे जन्म पार्था गाजे ते तो पावे पूर्वाभ्यासेन ते नैव ह्रियते ह्यवसुपिसः जिज्ञासुरपि योगस्य शब्द ब्रह्माति वर्तते। जरी तो परतंत्र असला तरी पूर्वजन्मीचा योगाभ्यास त्याला आपल्याकडे ओढतो। योगा संबंधी केवळ जिज्ञासू असूनही शब्द ब्रह्माचे तो अतिक्रमण करतो। वेद रहस्यासारखे गूढ अभिप्राय अथवा समाधीचा अनुभव हे याच स्थितीत त्याला सहज साध्य होतात। आणि मागील जे सद्बुद्धी जेथ जीविता झाली होती अवधी मग तिची पुढती निर्वधी नवी लाये तेथ सदैवानी पायाळा वरी दिव्यांजन होय डोळा मग देखी जैशी अवलिळा पाताळ धने तैसे दुर्भेद जे अभिप्राय का गुरु गम्य हनठाय तेथ सौरसेवी न जाय बुद्धी तयाची बळे इंद्रिये येते मना मन एकवटे पवना पवन सहजे गगना मिळोची लागे ऐसे नेनू काय पैसे तया तेची की जे अभ्यासे समाधी घर पुसे माणसाचे जाणी जे योग पिठेचा भैरवू काय हा रंबरंबेचा गौरव की वैराग्य सिद्धीचा अनुभव रूपाला हा संसार उमानिते मापो का अष्टांग सामग्रीचे दीप जैसे परिमळेची धरिजे रूप चंदनाचे तैसा संतोषाचा काय घडिला की सिद्ध भांडारी हुनी काढिला दिसे तेने माने रूढला साधक दशी प्रयत्नात्यत मानस्तु योगी संशुद्ध किल्बिष अनेक जन्म संसिद्धस ततो याते परांगतीम। आणि योग मार्गाचे प्रयत्नपूर्वक आचरण करणारा तो योगी पापापासून शुद्ध होऊन अनेक जन्मांनी योग सिद्धी मिळतो। नंतर अत्यंत श्रेष्ठ अशा गतीला म्हणजे मोक्षाला जातो। जे वर्ष शतांची आकोडी जन्म सहस्रांची आडी लंघिता पातला थडी आत्मसिद्धीची म्हणून साधन जाता गवे
अनुसरे तया स्वभावे मग ऐतिये पैसे रानिवे विवेकाचे पाठी विचारी तया वेगा तो विवेकुई ठाके मागा मग अविचारणीये ते अंगा घडून जाय तेथ मनाचे मी उडे विरे पवनाचे पवनपण सरे आपण पापन मुरे आकाशई प्रणवाचा माथा बुडे येतुलेने अनिर्वाच्य सुख जोडे म्हणून आधीच बोलू बहुडे तया लागे ऐशी ब्रह्माची स्थिती जे सकळा गतीशी गती तया अमूर्ताची मूर्ती होऊन ठाके पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर भगवान की